नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या आर्यन अकॅडमीवर। मित्रांनो बघा, आपण 8वीचा इतिहास बघत आहोत आणि 8वीच्या इतिहासामधील आपण भाग 1 बघितला, त्याच्यामध्ये 4 चॅप्टर बघितले आहेत। तर आज आपण भाग 2 बघत आहोत। बघा मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 बघितला नसेल तर वर आय बटनमध्ये भाग 1 ची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून भाग 1 बघू शकता। तर बघा, आता भाग 2 मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर सामाजिक व धार्मिक प्रबोधन काय आहे ते बघायचं आहे आधुनिक भारताचं। बघा मित्रांनो, इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञानाचा प्रसार झाला। तसेच पाश्चिमात्य विचार संस्कृती याचा भारतीयांनी काय झाली ओळख झाली। त्यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक आणि याच्यामध्ये त्याच्याविषयी दिलेलं आहे की जातीयता, अंधश्रद्धा आपल्या याच्यातून कमी व्हायला त्याची मदत झाली। यालाच काय म्हणतो आपण भारतीय प्रबोधनाचे मग प्रबोधन करायला सुरुवात झाली। जे वेगवेगळे आपले प्रबोधनकार होते त्यालाच आपण भारतीय प्रबोधन असे म्हणतो। आता बघा, धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व काय होते तर ब्रह्मो समाजाने खूप मोठी याच्यामध्ये भूमिका निभावलेली आहे। बघा, राजाराम मोहन रॉय यांनी इसवी सन 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्रह्मो समाजाची स्थापना केली। लाख वेळा प्रश्न पडला मित्रांनो याच्यावर की ब्रह्मो समाजाची स्थापना कोण केली, किती 1,01,001 वेळा प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास याच्यावर म्हणजे या चॅप्टरवर ब्रह्मो समाज असो की राजाराम मोहन राय असो की सत्यशोधक समाज याच्यावर प्रश्न पडतेच। तर हे ब्रह्मो समाजाची स्थापना कोण केली हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। ती केलेली आहे राजाराम मोहन रॉय यांनी। कधी केलेली आहे तर 1828 मध्ये केलेली आहे। त्यानंतर बघा, यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली। एकेश्वरवाद, कुठला एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्रह्मो समाजाची तत्वे होती। राज्यसेवेमध्ये ब्रह्मो समाजाची तत्वे विचारली होती मित्रांनो, आणि कंबाईनला पण MPSC मध्ये विचारली होती। तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल तर एवढे डिफिकल्ट प्रश्न पडत नाहीत, पण ब्रह्मो समाजाची स्थापना वगैरे कोणी केली। त्यानंतर राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा व बालविवाह पडदा पद्धत यांना विरोध केला, याच्यावर पण प्रश्न पडू शकतो। त्यानंतर बघा, विधवा व स्त्रियांचे समर्थन केले। कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना, हे पण प्रश्न विचारू शकतात। ती कोलकाता येथे कोणी स्थापना केली तर ती राजाराम मोहन राय यांनी केली। कुठल्या तर हिंदू कॉलेजची स्थापना केली। त्याचप्रमाणे संवाद कौमुदी हा ग्रंथ कोणी लिहिला किंवा वृत्तपत्राद्वारे हे वृत्तपत्राद्वारे कोणी जनजागृती केली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा, आता प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली। कुठल्या परमहंस सभेची, याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत मित्रांनो। तर कधी केली ती 1848 मध्ये केली। त्यानंतर बघा, पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केले। कुठला तर प्रार्थना समाज हा एक परमहंस सभेचाच एक पुढचा भाग आहे। तर स्थापना केली। दादोबांचे बंधू डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते। प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते हा प्रश्न कंबाईनला विचारला गेलेला आहे जोड्या लावामध्ये। तर याचं उत्तर आहे आत्माराम पांडुरंग। त्यानंतर बघा, या संस्थेत मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्याने त्याची प्रतिष्ठा वाढली होती। त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर राघव भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले। मूर्तिपूजेला विरोध केला आणि एकेश्वरवाद, कर्मकांड, प्रार्थना ही त्यांची तत्वे होती। तत्वेवर MPSC मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रार्थना समाजाचे सदस्य कोण होते तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन याची सुद्धा स्थापना केलेली आहे। या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। आता बघा, सत्यशोधक समाज, महात्मा ज्योतिबा फुले अतिशय खतरनाक क्रांतिकारी व्यक्ती होते हे। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली। समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे कार्य केले। त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला। त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुढाकारही सर्वात आधी कोण केलेला असेल तर या महात्मा फुले यांनी तो केलेला आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर बघा मित्रांनो, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार सर्वात प्रथम कोणी केला तर ते सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केला। त्यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड,
सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. याच्यामध्ये काही ग्रंथ दिलेले नाही आहेत मित्रांनो त्यांचे, जसे की शिवाजी महाराजांचा पोवाडा वगैरे त्यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर बघा स्त्री पुरुष अथवा माणसामध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडक त्यांनी टीका केली. त्यानंतर बघा आता आर्य समाज, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कोणी केली तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली 1875 मध्ये. त्यानंतर सत्यार्थप्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. वेदांवर भाष्य करणारा सत्यार्थप्रकाश हा धर्म कोणी लिहिला आहे याच्यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन त्यांनी केले आणि वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होते. ब्रीद वाक्यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. आर्य समाजाचे ब्रीद वाक्य कोणते होते तर बघा मित्रांनो ते वाक्य होते वेदांकडे परत चला, बॅक टू वेदास. त्यानंतर बघा आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थाही उघडल्या गेल्या. त्यानंतर बघा रामकृष्ण मिशन. बघा मित्रांनो व्हिडिओ थोडासा लॉंग होतोय पण अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि शब्द आणि शब्द याच्यातला महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, कारण अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ या ठिकाणी होणार आहे आणि तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास मार्क मिळवून देणारा हा व्हिडिओ आहे. तर बघा आता रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस याचे शिष्य जे होते ते स्वामी विवेकानंद होते. त्यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. रामकृष्ण मिशनचे लोकसेवेचे कार्य केलेले होते. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले, आजही करत आहेत. स्वामी विवेकानंद यांचे उत्तम वक्ते होते. त्यांनी 1893 मध्ये बघा मित्रांनो 1893 मध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये शिकागो येथे विश्व धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांबू नका असा संदेश त्यांनी दिला होता. स्वामी विवेकानंदांनी इथं एक वाक्य वापरलं होतं मित्रांनो या विश्व धर्म परिषदेमध्ये, ते खूप नावाजलं होतं. तर कोणतं वाक्य होतं मित्रांनो ते, माझ्या बंधू आणि भगिनींनो. बघा त्यानंतर काय, शीख समाजाची सुधारणा. शीखांमधील धर्म सुधारणेसाठी अमृतसर येथे शीख सभा स्थापन झाली. बघा मित्रांनो ही पण प्रश्न विचारला जातो, कुठं स्थापन झाली तर अमृतसर येथे. या संस्थेचे शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडून आणणे यापुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. कुठली? अकाली. त्यानंतर बघा स्त्रीविषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरठ, कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सतीप्रथा, केशवपण आणि विधवा विवाह अशा प्रथांना समाजात होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिंग, अंडरलाईन करून ठेवा, दिमागामध्ये पक्क करा, कान नाक घसा मोकळे करून ऐका मित्रांनो, की लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांना त्यांनी मदत केली. कोणी केली तर लॉर्ड बेंटिंग यांनी केलेली होती मित्रांनो. तत्कालीन गव्हर्नर, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. त्यानंतर बघा गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखतात, हाही प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये पडलेला आहे. त्यामुळे हे कान्ना घसा मोकळे करून त्याच्यामध्ये तुम्हाला साठवून घ्यायचं आहे. तर लोकहितवादी कोण आहेत तर गोपाळ हरी देशमुख आहेत. त्यांनी शतपत्राची स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला आहे. त्यानंतर बघा 1847 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तुम्ही जर एक मुलगी असाल आणि तुम्हाला जर हे माहीत नसेल तर काही कामाचं नाही मित्रांनो. तुम्ही मैत्रिणींना तुम्ही शिकून तुम्हाला हे 100% माहीतच पाहिजे. विद्येची खरी आराध्य दैवत आहेत सावित्रीबाई फुले. तर यांनी कधी सुरुवातीला शाळा उघडली होती मुलींसाठी तर 1848 मध्ये. कुठे तर भिडेवाड्यामध्ये. त्यानंतर बघा त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदे पत्करूनही सावित्रीबाई शिक्षणात सुरूच ठेवले होते. महात्मा फुले त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. केशवपणाची पद्धतही त्यांनी बंद केली होती. असे हे थोर महापुरुष होते मित्रांनो. त्यानंतर बघा म्हणून नाभिकांचा संप घडून आणला होता.
पण त्यांनी याचे केले होते म्हणून. त्यानंतर बघा, विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित विश्वचंद विद्यासागर, त्यानंतर विष्णुशास्त्री, पंडित वीरशैंगलिमन पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक याचे वृत्तपत्राचे लेखक कोण होते असा प्रश्न पडतो, तर गोपाळ गणेश आगरकर हे होते. त्यानंतर बघा, या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली होती, तर ते भरवली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. त्यानंतर बघा, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना, याच्यावरही बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला, तर तो लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. त्यानंतर बघा, अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालकाश्रम सुरू केले. कुठं? पुण्यामध्ये. त्यानंतर विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे करता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नामधून 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे झाले. भारतातील पहिले विद्यापीठ कोणी सुरू केले किंवा कोणाच्या प्रयत्नातून उभे झाले याही प्रश्न पडू शकतो. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन, बघा मित्रांनो, शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. स्थापन करून दिव्यांग मुला-मुलीं स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन कोण आहे, तर रमाबाई रानडे आहे. संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. सुरुवातीला ही मतदानाचा हक्क मिळावा म्हणून कोणी केली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, स्त्रियावरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांना स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मुलांचे योगदान दिले. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक ज्या प्रथा होत्या त्या बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागले. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्वाने फुलून यायला लागले होते. त्यानंतर बघा, जर विचार करा, याच्यामध्ये काय दिलेलं आहे, समाज सुधारकाची स्त्री पुरुष शिक्षणाची सुरुवात केली नसती तर काय झालं असतं, तुम्ही आज शिकले असत्या का मुली, काय झाला असता परिणाम, हे त्या 8वीच्या यांच्यासाठी विचार करायचा आहे. तर आपल्या दृष्टिकोनातून ते फारसं महत्त्वाचं नाही. त्यानंतर बघा, मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ, अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. बघा, कोणी केली, तर अब्दुल लतीफ यांनी केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटरली सोसायटी या संस्थेची स्थापना केली. बघा मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. हे सुद्धा प्रश्न पडू शकते. त्यानंतर पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर होण्या अगोदर त्या कॉलेजचे नाव काय होते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे वाक्य, हे विधान कोणाचे आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, हिंदू समाजातील चळवळी, तर हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभेची स्थापना कधी झाली, तर 1915 मध्ये झाली मित्रांनो. संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. बघा मित्रांनो, जोड्या लावामध्ये यात अगोदर विचारलेलं आहे, मुस्लिम विद्यापीठ, हे अलीगढ विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ, तर हे विचारले जाऊ शकते. तर कोणी? मदन मोहन मालवीय यांनी. त्यानंतर डॉक्टर केशव बलराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, म्हणजेच सध्या त्याला आपण RSS नावाने ओळखतो, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर येथे स्थापन केली. मित्रांनो, कुठं केली, तर नागपूर येथे. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चरित्र संपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. बघा मित्रांनो, त्यानंतर हे जे आहेत ते आहेत हेडगेवार, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. बघा मित्रांनो, हाही प्रश्न विचारलेला आहे, तर कुठं केली म्हणून, तर ती केली रत्नागिरी येथे. सहभोजनाचा कार्यक्रम राबविले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा
महत्त्वपूर्ण काळ होता. बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रबोधनाचे इतर क्षेत्रातील आविष्कार दिलेले आहेत. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचं वाटते का, तर आहे बघा. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी, तर विज्ञानाच्या क्षेत्रात CV रमन यांनी नोबेल पारितोषिक मिळवलेले आहे. यावरून आपल्याला आपले किती श्रेष्ठ होतं ते कळते. आधुनिक भारताच्या जडणघडण झाली कथा मिळू लागल्या, याच्यामध्ये काही महत्त्वाचं आहे का, तर बघा मित्रांनो, आणखी काय महत्त्वाचं आहे, तर याच्यावर आपल्याला प्रश्न पडू शकतात. जशाच्या तसे हे प्रश्न पडलेले आहेत स्वाध्यायातून प्रश्न. तर रामकृष्ण मिशनची स्थापना यांनी केली. कोणी केली मित्रांनो? रामकृष्ण स्वामी विवेकानंद यांनी केली का? बरं. मोहम्मद अँग्लो इंडियन कॉलेजची स्थापना कोणी केली? तर सर अहमद खान यांनी केली. त्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि याच्यावरही संवाद कौमुदी हे कोणी लिहिलं, संस्थेचे कार्य, आर्य समाजाचे संस्थापक कोण, महात्मा फुले, हे सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे मित्रांनो. याच्यातून हमखास प्रश्न हा पडतोच. त्यानंतर बघा मित्रांनो, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो. तुम्ही बिलकुल स्किप करू नका. वाटल्यास स्पीड डबल करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता, पण व्हिडिओ स्किप नक्की करू नका मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा. हमखास मार्क मिळवून देणारा हा व्हिडिओ आहे. बघा मित्रांनो, इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावरील संमिश्र परिणाम झाले. नवसुशिक्षित समाजाने घडून आणलेल्या प्रबोधनामुळे, राष्ट्रीय तत्त्वाच्या भावनांमुळे बीजारोपण झाले. आता बघा याच्यामध्ये महत्त्वाचं काय, तर ब्रिटिश राजवटीतील प्रशासनाचे केंद्रीकरण काय होते. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडेल असं काही नाही आहे. त्याच्यानंतर आर्थिक शोषण काय झालं होतं, तर इंग्लंडचा जो माल होता तो इकडे यायला लागला होता. आपला माल तिकून स्वस्त येत होता, त्याच्यामुळे आपले जे व्यवसाय होते ते डबघाईस आले होते. आता पाश्चात्य शिक्षणाचा काय परिणाम झाला होता, तर पाश्चात्य शिक्षणामुळे नवीन न्याय, समता, बंधुता, लोकशाही अशा नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली होती. ते काही प्रमाणात चांगलंही झाले होतं, काही प्रमाणात त्याचे दुष्परिणाम होते. आता भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास काय. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. कुठं झाली होती हे? कोलकाता येथे. अनेक भारतीय पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला. संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीयांनी भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधन प्रसिद्ध केले. डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी, डॉक्टर राघव भांडारकर अशा अनेक भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन अद्भुत वारसा लाभलेला आहे हे त्यांना कळालं होतं. आता बघा, हे पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरची स्थापना केली होती. आताही आहे मित्रांनो, ते 100 वर्षापासून कार्यरत आहे. हे आहेत ते राघव भांडारकर. वृत्तपत्राचे कार्य काय होते, तर याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषांमधून नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली होती, राजकीय वगैरे. बघा मित्रांनो, वृत्तपत्रावर प्रश्न नेहमी पडतो. जागृती होऊ लागली. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार, पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रांमधून सरकारवर घणाघात टीका होऊ लागल्या होत्या. आता बघा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. काँग्रेसवर एक ना एक प्रश्न असतोच मित्रांनो. तर याची स्थापना कधी झाली होती? बघा, 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती. कुठं झाली होती? तर मुंबई येथील गोपाळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले होते. भारतातील विविध प्रांतातील किती प्रतिनिधी होते? 72 प्रतिनिधी या अधिवेशनाला आले होते. कोलकाता येथे नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कुठले होते ते? तर कोलकाता या ठिकाणचे होते. या सर्वांनी मिळून याच सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची, म्हणजेच काय, इंडियन नॅशनल काँग्रेस, हो मित्रांनो, आत्ता जे काँग्रेस आहे त्याच काँग्रेसची ही स्थापना झालेली आहे. कधी? तर 28 डिसेंबर 1885. बिलकुल, राहुल गांधी, सोनिया गांधी ज्या काँग्रेसमध्ये आहेत तेच काँग्रेस आहे मित्रांनो. हे स्थापन केली. ॲलन ह्यूम जे आहे, ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. खूप महत्त्वाचं काम केलं होतं मित्रांनो या ह्यूमनी. त्यानंतर भारतीयांना प्रशासनात अधिकाधिक महत्त्व मिळावं, ब्रिटिश शासनाचे राजकीय खर्चात कपात करावी अशा मागण्यांचे निवेदन ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आले. आता बघा, राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय होती, तर भारतीयाच्या निरनिराळ्या लोकांचा धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे, लोकांमध्ये ऐक्यभाव वगैरे निर्माण करणे, हे साधारणतः त्याची जे. आता मवाळ युग काय होतं बघा मित्रांनो. मवाळ युग, जहाल युग आणि गांधी युग हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो. बघा, मवाळ युग काय होतं, तर 1885 ते 1905 दरम्यानचं जे आहे ते मवाळ युग होतं.
राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकात ज्यांचे कार्य संथपणे पण सातत्याने सुरू होते, राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. त्यांनी काय केलं होतं तर हे सुरुवात केली होती. आता त्याच्यामध्ये कोण कोण होतं याच्यामध्ये आपण जास्त डीपमध्ये जाणार नाही आहे मित्रांनो. आपण याच्यामध्ये गोपाळकृष्ण गोखले होते, त्यानंतर फिरोजशाह मेहता होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. त्यानंतर राष्ट्रीय सभेमध्ये जे होते त्यांचे शिक्षण वगैरे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ब्रिटिशांचं फोडा आणि राज्यकार हा रूल्स होता. आता जहाल युग कधी होतं तर 1905 आणि ते 1920 पर्यंत होतं. म्हणजेच लालबाल पाल यांची सत्ता म्हणजे एक प्रकारे त्यांचं वर्चस्व होतं. आता राजकीयदृष्ट्या जागृत असलेले भारतीय सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सारून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. आता बघा याच्यामध्ये कोण कोण होतं. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे आपण तेवढंच घेऊ. तर याच्यामध्ये लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल यांनाच लालबाल पाल असं म्हणून हे जहाल पुढारी मानले जातात. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांची भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे वृत्तपत्र, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गाचा अवलंब केला होता. बघा मित्रांनो, केसरी व मराठा या वृत्तपत्रामधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली होती. कुठला केसरी आणि मराठा. बघा मित्रांनो, त्यानंतर बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते. आपापसातील भेद विसरून सगळेजण काय करत होते तर एकत्र येऊन त्यांच्या विचाराचे आदानप्रदान करत होते. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव हे सुरू केला होता मित्रांनो, आणि सगळ्या लोकांना एकत्रित आणण्याचा आणि देशभक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बघा 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला. शेकडो लोक मृत्युमुखी पडले. साथीच्या आटोक्यात आणण्यासाठी रॅड या अधिकाऱ्याची नेमणूक झाली. प्लेगचे रोगी शोधून काढण्यासाठी झडत्या घेण्याचे सत्र सुरू झाले. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. याचा बदला म्हणून चाफेकर लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांचा वध केला. चाफेकर बंधूंनी कोणाचा वध केला तर रॅडचा वध केला. सरकारने टिळकांचा या कटाशी संबंध जोडायचा आटोकाट प्रयत्न केला. त्यात अपयश आले तरी सरकारने सूडबुद्धीने लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकलेच. आता बघा मित्रांनो, बंगालची फाळणी काय आहे. हिंदू मुस्लिम समाजात दुहींचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करायचे ब्रिटिशांनी ठरवले. मात्र तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन, कोण मित्रांनो, लॉर्ड कर्झन, त्याला खतपाणी घातले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. त्या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड असल्याचे त्यांनी सांगितले आणि बंगालची जी फाळणी आहे ते करायचं ठरवलं. कोणी? लॉर्ड कर्झननी. IMPI मित्रांनो, बंगालच्या फाळणीबद्दल प्रश्न पडतोच. तर 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. कधी केली तर 1905 मध्ये. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्याकांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्याकांचा पश्चिम बंगाल अशी रचना त्या ठिकाणी झाली होती मित्रांनो. फाळणीमुळे हिंदू मुस्लिमांमध्ये काय झाली तर फूट पाडून स्वतंत्रता दुर्बळ करणे हा छुपा हेतू होता. त्यानंतर बघा वंगभंग चळवळ काय होती. बंगालमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले आणि 16 ऑक्टोबर, बघा मित्रांनो ही तारीख चांगली लक्षात ठेवा, 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. भारतभर निषेध संदर्भाद्वारे सरकारचा निषेध केला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर बघा विद्यालयावर बहिष्कार टाकणे, संख्येने विद्यार्थी चळवळीत सामील झाले होते. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले होते. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. ही एक राष्ट्रीय चळवळ बनली आणि असंतोषाची तीव्रता पाहून कधी तर 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली मित्रांनो. कधी केली हाही प्रश्न विचारला जातो. रद्द कधी केली तर 1911 मध्ये आणि जाहीर केली होती तर 1907 मध्ये. त्यानंतर बघा राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्रे काय होती तर 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले. हाही प्रश्न विचारला जातो की 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते गोखले होते. त्यांनी वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हा शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. स्वराज्य हा
शब्दाचा सर्वप्रथम उच्चार करणारे कोण होते असाही प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर ते कोण होते? दादाभाई नौरोजी. त्यानंतर बघा अध्यक्ष भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा. आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार व रोगराई यांनी बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल. सुधारणेतील स्वतंत्र भारत आहे असं त्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलं होतं. बघा आता मनाचे याच्यामध्ये चतुर्सूत्री काय वगैरे दिलेलं आहे, तर ते फारसं काही इम्पॉर्टंट नाही. आता बघा हे जे होते नामदार गोपाळकृष्ण गोखले 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना त्यांनी केली. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून शिकवण, धर्म व जागृती यांच्या विरोधात नष्ट करण्याचे समाजात सखोल शिक्षणाचा हे त्यांनी हे केला होता. समाज जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद कधी झाले यावरही प्रश्न पडतो. त्याच्यामुळे याला आपण थोडंसं फास्टमध्ये एकदा बघून घेऊ. राष्ट्रीय सभेतील विचारसरणीतील मतभेद कधी झाले होते? तर 1907 सालच्या सुरत अधिवेशनात. सुरतमध्ये बघा अधिवेशनात विकोपाला गेला स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा मवाळांचा प्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहालांची खटपट होती. नामदार गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता अशा मवाळ पुढाऱ्यांनी जहाल नेते राष्ट्रीय सभा काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे असा आरोप केला. लाला लजपत राय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय राष्ट्रीय सभा हे जे होते हे राष्ट्रीय व्यासपीठ होते मित्रांनो, असून त्याचे फूट पाडून चालणार नाही असे टिळकांचे मत होते. अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला, तडजोड अशक्य झाली, अखेरीस राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडली. बघा मित्रांनो ब्रिटिश सरकारची दडपशाही सुरू झाली. नंतर वंगभंगानंतर काय झाली, जनआंदोलनं वगैरे झाली, तर त्यांनी मग शाळकरी मुलांना फटके मारण्याचे वगैरे काम झाले आणि दडपशाही सुरू झाली. तर त्यानंतर मग क्रांतिकारकांनी गोळाबार, बॉम्ब हल्ले करणे, मार्गे पत्करणे, बॉम्ब हल्ले वगैरे केले. तर हल्ल्याचे समर्थन केशरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्ष म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले. बघा मित्रांनो मंडालेच्या तुरुंगात त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. कुठला लिहिला होता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली, तर लाला लजपत राय यांना पंजाबमधून हद्दपार केले. हे होते मित्रांनो ते लालबाल पाल. त्यानंतर बघा मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा याच्यावर काही प्रश्न पडत नाही सहसा. त्यानंतर बघा राज्य करा किंवा नीतीचा पुन्हा अवलंब केल्याने मुस्लिमांचे हितसंबंध जपण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य याच्यामध्येही पडेल असं काही वाटत नाही मित्रांनो. त्यानंतर बघा मोर्लो मिंटू कायदा याच्यावर पडू शकते, तर याच्यामध्ये पडला तर काय पडू शकते की मोर्लो मिंटू सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला होता. कधी करण्यात आला होता हे पडू शकते. त्यानंतर बघा लखनौ करार कधी झाला हा प्रश्न पडला तर पडू शकते. राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न झाले होते. लखनौ करार कधी झाला होता तर 1916 मध्ये लखनौ करार असे म्हणतात. हे झालं मित्रांनो. आपलं होम रूल चळवळ यावरही बऱ्याच वेळा प्रश्न पडलेले आहेत. 1914 मध्ये टिळकांनी, जे लोकमान्य टिळक होते, त्यांनी मंडालयाच्या तुरुंगातून सुरुवात झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. ज्यावेळेस मंडालयाच्या तुरुंगातून त्यांची सुटका झाली होती त्यावेळेस त्यांनी हे सुरू केलं होतं. युद्धाचे थेट परिणाम भारतालाही भोगावे लागले. दैनंदिन गरजाच्या वस्तू काय झाल्या होत्या तर महाग झाल्या होत्या. ब्रिटिश सरकारने भारतीयावर अनेक निर्बंध लादले, त्यामुळे भारतीयात असंतोष वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी ही होम रूल चळवळ सुरू केली होती. बघा मित्रांनो होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती असाही प्रश्न पडू शकतो. तर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे करून स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचली. काय होती ते? स्वशासन. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे ठामपणे लोकमान्य टिळक यांनी सांगितले होते. आता बघा पहिले महायुद्ध व भारत. युरोपातील युद्धजन्य परिस्थिती पाहून असंतोष वगैरे झाला. हे याच्यामध्ये असं काही हे नाही आहे की याच्यामध्ये प्रश्न पडेल म्हणून. बघा 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. सरकारच्या काय घोषित केले होते तर टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार भारतीयांना देण्यात येईल हे घोषित केले होते. कधी केले होते तर 1917 मध्ये केले होते. टिळकांनी त्यानंतर समजूतदारपणा दाखवणार तर भारतीयांना जनता देखील सरकार सहकार्य करेल असे टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला काय म्हणतात? प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. बघा मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय आलेला आहे. आता त्या अगोदर आपण मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा कधी होता तर तो होता 1919 मध्ये.
ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक कायदा मंजूर करण्यात आले. याला मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात. या कायद्यान्वये बिनमहत्त्वाची खाती, जी कुठल्याही काहीही महत्त्व नाही अशी बिनमहत्त्वाची खाती आहे, ते भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. परंतु अर्थ, महसूल आणि गृह यांसारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात ठेवली होती. त्यानंतर बघा 1919च्या कायद्याने भारताला जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही. कायद्याने सर्वांना निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी कायद्यावर टीका केली. असा प्रश्न विचारला जातो मित्रांनो, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळक यांनी कुठल्या कायद्यावर टीका केली होती? तर ते कुठला होता? मॉन्टेग्यू जेम्सफोर्ड कायदा होता मित्रांनो. अशा पद्धतीने आपण हे पाहिलेलं आहे. तर याचा जे स्वाध्याय आहे याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते? त्यानंतर गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला होता? या पद्धतीचे प्रश्न पडू शकतात. तर बघा मित्रांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा व्हिडिओ बघणार आहोत. त्यामध्ये सहकार चळवळ, असहकार चळवळ आणि जे काही आपलं हे राहिलेलं आहे गांधीयुग वगैरे म्हणजे सविनय कायदेभंग हे ते सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. तर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे घंटीचं बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करायला विसरू नका. बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लॉंग झाला, हरकत नाही, पण तुम्हाला निश्चितपणे मार्क देऊन जाणारा हा व्हिडिओ नक्कीच आहे. चला मित्रांनो, धन्यवाद. असंच व्हिडिओ पाहत चला, अभ्यास करत चला. टाटा, बाय बाय.